आज दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने नकली रेल्वे पोलीस अधिकारी बनवून अपघात झाल्याची खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्या मध्य प्रदेश येथील आंतरराज्य टोळीस बेड्या ठोकून अटक करण्यात आली आहे। या टोळीने रेल्वे पोलीस अधिकारी असल्याचे भासवून देशातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, DYSP, विविध खात्याचे मंत्री यांचे मोबाईल नंबर ऑनलाईन प्राप्त करून सर्वांना चुना लावण्याचे काम केले आहे। ही टोळी गरीब मुलीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून निधन झाल्याचे भासवून शेवपेटीसाठी पैसे पाठवण्याचे सांगून फसवणूक केल्याचे सायबर सेलच्या माध्यमातून निष्पन्न झाल्यामुळे या टोळीला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक हिंगोली डॉक्टर नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे, गजानन पोकळे, भुजन कोकरे, शिवाजी जालमिरे, साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, ज्ञानेश्वर गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, दत्ता नागरे, इरफान पठाण, मारुती काकडे, प्रदीप झुंगुरे, परिणिता मोरे यांनी केली आहे। अरुण दिपके, TV7 हिंगोली।